नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे जेव्हापासून मी हे ओपन लेटर सेगमेंट चालू केलं आहे तेव्हापासून तुमचा जो प्रतिसाद मला मिळत आहे, एक तर त्या प्रतिसादासाठी तुमचे खरंच खूप आभार. आता काही काही लोकांना माझी मतं पटतायत, काही काही लोकांना पटत नाही आहेत, काही काही लोकांना माझे व्हिडिओज बोरिंग सुद्धा वाटतात. बट ज्या भाषेत तुम्ही मला हे समजवण्याचा प्रयत्न करत आहात की बाबा हा व्हिडिओ जरा गणलाय किंवा या व्हिडिओमध्ये एवढी मजा नाही आली, किंवा जर माझ्या मताशी जरी तुम्ही एकदम डिसॅग्री करत असाल तरी ज्या भाषेत तुम्ही माझे कान पकडण्याचा प्रयत्न करताय तर त्या भाषेसाठी सुद्धा तुमचं खूप कौतुक. आणि मला तुम्हाला सांगू इच्छितो की मी तुमचे फीडबॅक्स खूप सिरियसली घेतो. आता मी हे व्हिडिओज बनवतोय दॅट डझंट मीन की मला सगळं समजतंय. मला असं वाटतं की नाही ही गोष्ट अशी अशी बरोबर आहे, पण तुमचं ते कमेंट्स ऐकल्यानंतर मला असं वाटतं की नाही हे पण जरा चुकलंय आपलं. सो आपल्याला याच्यावर रिथिंक करायला हवं. सध्याचा सोशल मीडियाचा काळ बघता की गम भन पासून कुठलीही भाषा वापरली जाते त्या एका व्हिडिओमधल्या संदर्भात माणसाबद्दल, ती अजून तरी तुम्ही माझ्या संदर्भात वापरत नाही आहात. त्यासाठी खरंच तुमचे खूप आभार. कारण आम्हाला कळत नाही की समोरचा माणूस काळा आहे की गोरा आहे, की समोरचा माणूस स्त्री आहे की पुरुष आहे. पण त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही ज्या प्रकारे मला तुमचे फीडबॅक देत आहात त्यासाठी खरंच तुमचं खूप कौतुक. आता ज्या लोकांना माझी मतं पटतायत त्या लोकांना एक नम्र विनंती आहे की फक्त व्हिडिओज बघू नका. खाली जे 3 बटणं आहेत, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब, त्या 3 बटनांपैकी एकाला तरी क्लिक करा. ज्या लोकांना पटत नाहीये ते लोक डिसलाईक तरी करा. कारण तुमच्या या फीडबॅक्समुळे युट्यूबचं अल्गोरिदम खूप बदलतं आणि आम्हाला सुद्धा कळतं की बाबा आपला हा व्हिडिओ बरोबर झालाय, की आपला हा व्हिडिओ गणलाय. म्हणजे आजचा हा व्हिडिओ ज्या माणसावर आधारित आहे त्या माणसाच्याच भाषेत जर म्हणायचं झालं तर जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील आणि जर मी तुम्हाला विनंती करतोय की बाबा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, तर त्याच माणसाच्या भाषेत तुम्ही मला असं सांगू नका मी बघितलंही नाही त्या बटनांकडे, मी बघूच शकत नाही. सो आता तुम्हाला या एका वाक्यावरनं, या 2 वाक्यांवरनं अंदाज आला असेल की आजचा हा व्हिडिओ कोणावर आहे. तो आजचा हा व्हिडिओ आहे संतोष जुवेकर सरांवर. संतोष जुवेकर सरांचं एक तर मी फॅन आहे, कारण त्यांचं जे काम होतं झेंडामधलं किंवा मोर्यामधलं किंवा एकतारामधलं, एकताराच्या विषयावर आपण नंतर येऊयाच. कारण एकतारा जेव्हा फेल झाला त्यानंतर त्यांनी ओपनली सोशल मीडियावर ते कुठल्या फेजमधनं गेले हे एका मराठी कलाकारांनी ऍक्सेप्ट करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तो ते मी त्या विषयावर येतोच. बट जेव्हा छावा या संदर्भात त्यांचे इंटरव्ह्यूज झाले त्यानंतर मी कालपासून खास करून 2 इंटरव्ह्यूज बघितले. एक ज्ञानदाजींचा इंटरव्ह्यू बघितला आणि दर्शनाजींचा इंटरव्ह्यू बघितला. या दोनही इंटरव्ह्यूज मध्ये मी अख्खं जेव्हा त्यांची बॉडी लँग्वेज, त्यांची जी भाषा होती ती जेव्हा ऐकत होतो तेव्हा मला असं वाटलं की या माणसाला खूप वेगळ्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवण्यात आलंय, खास करून काही काही क्लिप्सच्या माध्यमातून. कारण ज्या ज्या चॅनल्ससाठी हे लोक इंटरव्ह्यू देतात त्या चॅनल्सचा एक मेन मोटिव्ह असतो की जास्तीत जास्त कॉन्ट्रोवर्सी किंवा निगेटिव्ह हा कुठल्या बाबतीत बोलतोय ती निगेटिव्ह कमेंट जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण मॅक्सिमम लोक हा पाऊण तासाचा किंवा 1 तासाचा पॉडकास्ट बघत नाहीत. ते बघतात 2 मिनिटाचे, 1 मिनिटाचे, 3 मिनिटाचे रील्स. आणि त्या 3 मिनिटाच्या रील्समुळे संतोषजी केवढे ट्रोल झाले होते हे तर काय मी नव्याने सांगायची गरज नाहीये. सो आजचा हा व्हिडिओ खास करून मी त्यांच्यासाठी सांगतोय की बाबा तुम्ही जे काम केलंय ना, आता गणपती येत आहेत लवकरच, आता पुन्हा एकदा तुमचा आणि श्रीमती सुप्रियाताई पाठारे यांचा जो एक सीन होता गणपतीच्या बाबतीत, जो वर्गणीच्या बाबतीत होता, तो आता पुन्हा एकदा ट्रेंडिंगमध्ये जाईल आणि तो अजरामरच राहील. नाही ते फक्त माझ्या पिढीपुरतं नाही, याच्या पुढच्या खूप पिढ्या तो सीन सतत वर्गणीच्या बाबतीत जेव्हा जेव्हा असे सिच्युएशन्स येतील तेव्हा तो प्रत्येक मंडळामध्ये, प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये तो व्हिडिओ दाखवला जाईलच. सो या सगळ्या गोष्टींसाठी एक तर तुम्हाला खरंच खूप हॅट्स ऑफ. आता त्या पॉडकास्टवर जे मी बोलणार आहे ते कदाचित जर तुम्ही या इंटेन्शननी हा व्हिडिओ बघत असाल की बाबा मी त्यांना रोस्ट करणार आहे किंवा मी त्यांना कुठली गलिच्छ भाषा वापरणार आहे किंवा मी त्यांना ट्रोल करणार आहे, तर असं नाहीये. तर तुम्ही हा व्हिडिओ इकडेच थांबवू शकता. एक तर तुम्ही माझे ओपन लेटर सेगमेंट्स बघाल, मी कोणालाही आतापर्यंत रोस्ट केलं नाही आणि कुठलीही गलिच्छ भाषा वापरली नाही. मी मॅक्सिमम बॅलन्स्ड राहून जरा पडखर बोलण्याचा प्रयत्न करतो. आता ते लोक माझ्यापेक्षा खूप सिनियर आहेत हे मी मान्य करतो. मतलब त्यांचं जे करिअर आहे, त्यांनी जे मराठी इंडस्ट्रीला त्यांचं जे योगदान आहे त्यांच्या नखा एवढं सुद्धा मी अजून काही केलं नाही. अजूनही सुद्धा मी धडपडतोय. मी 2009 पासून खास करून विजय चव्हाणांचं बॅकग्राऊंड असून सुद्धा 2009 पासून या गोष्टीची सुरुवात केली आणि अजूनही मी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलो नाहीये.
सो ऍक्च्युली मला त्यांना काही बोलण्याचा अधिकार नाहीये, पण कोणीतरी काहीतरी सांगितलं पाहिजे की सर तुम्ही बाकी खरंच खूप ग्रेट आहात, पण तुमचं हे बोलणं चुकतंय. कदाचित याच्या मागे माझे संस्कार असतील, कारण मी माझे आणि बाबांचे, माझ्या आणि आईचे, माझ्या आणि माझ्या पत्नीचे असे रिलेशन आहेत की आम्ही, खास करून आई बाबांचं सांगतोय मी, की मी कधी आई बाबांना असं बोलायला घाबरलो नाही किंवा चाचपडलो नाही. याच्यात त्यांचं जास्त श्रेय आहे की बाबा तुम्ही किंवा आई तू या गोष्टीत खूप चुकतेस. त्यांनी मला तेवढं फ्रीडम दिलं, आणि ते सुद्धा कधी कधी जेव्हा मी सांगतो की तुम्ही चुकलाय त्या बाबतीत, तेव्हा ते त्यांना कधी कधी पटतं नाही पटत. तसंच माझं या लोकांबरोबर सुद्धा आहे. आता पाण्यात राहून माशाशी बैर घेऊ नये असं म्हणतात, पण माझा तो स्वभाव नाही आहे की आता हाजी हाजी करणं मला एवढं जमत नाही. सो कुठेतरी मला असं वाटलं की यांच्याबद्दल जरा बोलायला हवं, आणि कोणीतरी बोलायला हवं. नुसतं आपलं असं करून चालणार नाही सर प्रत्येक गोष्टी. आणि स्वभावाच्या विरोधात मी ते केलं सुद्धा, पण आता माझं झालं बस झालं, बहुत हो गया. सो संतोष सरांचा मी जो इंटरव्ह्यू बघितला त्याच्यात मला दोनही इंटरव्ह्यूमध्ये त्यांचा छावाचा जो एक भाग सोडला, तर त्यांचं ओव्हरऑल स्ट्रगल बद्दल त्यांनी काहीही रंग मारून किंवा ती कथा रंगवून आपल्याला काहीही सांगितलं नाही. मग त्यांची ती आय थिंक दर्शना जी यांची जी मुलाखत होती, दर्शना जी बरोबर राष्ट्रीय मराठीवरती मुलाखत अवेलेबल आहे, त्याच्यात त्यांनी अगदी थोडक्यात आटपलं की मी अतिसामान्य घरातनं आलेला एक माणूस आहे, एक मुलगा आहे, कसं ते चाळीत राहत होते आणि मग कसं त्यांचे बाबा आय थिंक रिक्षा चालवायचे जर मी चुकत नसेल तर, का सेल्समॅन होते काहीतरी, मी आता विसरलो. तर त्याच्यातनं हा माणूस आज ठाण्यात स्वतःच्या घरी एकटा कसा राहतोय, स्वतःचं घर कसं त्यांनी मिळवलं आहे, फक्त मराठीमध्ये नाही तर हिंदी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ते कसे वावरले आहेत, कसं स्वतःचं एक स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यात ते कुठल्याही प्रकारचा बडेजावपणा करत नाहीयेत. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की पाऊण तासाच्या आणि 1 तासाच्या पॉडकास्टवर फक्त 2-3 वाक्य माणूस चुकतो. तो एवढं असं बॅलन्स बोलू नाही शकत, आणि मीडियावाले तेच जे चुकलेलं आहे ते जास्त हायलाईट करतात. त्या माणसानी जी काही गोष्ट बरोबर सांगितली आहे ते तुमच्यापर्यंत ती पोचतच नाही, आणि आपल्यात तेवढे पेशन्स नाही आहेत हल्ली की आपण पाऊण 1 तासाचा पॉडकास्ट बघावा. दुसरी गोष्ट, एकताराबद्दल जेव्हा मी आता मगाशी म्हटलं होतं की एकतारा जेव्हा चालला नाही, तेव्हा आता त्यांनी ऑडिशन त्या गोष्टीसाठी, म्हणजे अवधूत गुप्ते सरांबरोबर त्यांनी ऑलरेडी 2 सिनेमे केले होते, एक म्हणजे मोरिया आणि दुसरा म्हणजे झेंडा, आणि दोन्ही सक्सेसफुल झाले होते. झेंडा तर नक्कीच झाला होता बॉक्स ऑफिसवर जर मी चुकत नसेल तर, मोरियाचं मला एवढी कल्पना नाही. बट ज्या लोकांनी टीव्हीवर ते दोन्ही सिनेमे बघितले त्यांना ते खूप आवडले, आणि असं वाटलं होतं की जिकडे अवधूत सर असतील तिकडे संतोष सर असतील. पण त्यानंतर त्यांनी जो प्रवास सांगितला की एकताऱ्यासाठी सुद्धा त्यांना रिजेक्ट करण्यात आलं होतं, फक्त अवधूत सरांकडनं नाही तर सचिन पिळगावकर सरांकडनं सुद्धा, की संताला या मूवीसाठी घेऊ नकोस. त्यानंतर त्यांनी ती ऑडिशन कशी दिली, त्या ऑडिशनमध्ये सिलेक्ट कसे झाले, आणि याच्यात सचिनजींचा सुद्धा एक मोठेपणा आहे की जेव्हा या सिनेमाचा प्रीमियर होता तेव्हा ओपनली सचिनजी बोलले की मी बाबा या माणसाला रिजेक्ट केलं होतं, पण हा चित्रपट बघितल्यानंतर मला असं सांगावंच वाटतंय सगळ्यांसमोर की संतोष नाही तर दुसरा कोणीच नाही बुवा. हा पण मोठेपणा सचिनजींचा आहे. आपण फक्त त्यांना हल्ली ते काय काय किस्से सांगतात त्याच्याबद्दल ट्रोल करतो, बट एवढ्या मोठ्या माणसानी ती एका ओपन स्टेजवर गोष्ट ऍक्सेप्ट करणं ही साधी गोष्ट नाहीये, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि त्यात संतोषजी बोलले की जेव्हा तो सिनेमा चालला नाही, 1 आठवड्याच्या आधीच तो सिनेमागृहातनं उतरला सुद्धा, त्यानंतर ते सकाळपासून रात्रीपर्यंत कसं अल्कोहोलच्या आहारी गेले होते. आता आपल्या मराठी लोकांचं कसं आहे ना की आपण जेव्हा बॉबी देओल हे सांगतो की 4-5 वर्ष त्याच्याकडे काम नव्हतं तेव्हा तो अल्कोहोलिक झाला होता, रोनित रॉय यांच्या 7 वर्ष त्यांच्याकडे काम नव्हतं, ते आमिर खानचा बॉडीगार्ड म्हणून सुद्धा राहिले होते. लगानचा जो चले चलो हे जे आहे मेकिंग, ते जर मेकिंग तुम्ही बघितलं तर त्या मेकिंगमध्ये तुम्हाला रोनित रॉय आमिर खानच्या अवतीभोवती दिसेल बॉडीगार्ड म्हणून. त्यांनी सांगितलं होतं की बाबा, कारण एक वेळा त्यांच्याकडे अशी आली होती की त्यांना वडापाव खाण्याशिवाय दुसरा काही त्यांच्याकडे पर्याय नव्हता, तर वडापाव नाही मिळाला तरी चालेल पण मला दारू पाहिजे. आता या गोष्टी, किंवा शाहरुख खानचं स्मोकिंग असेल, सलमान खानचं, संजय दत्तचं ड्रिंकिंग असेल, या सगळ्या गोष्टी, किंवा धर्मेंद्रजीचं ड्रिंकिंग असेल, या सगळ्या गोष्टीला कौतुकाने बघितलं जातं. पण जेव्हा हेच मराठी कलाकार करतात, छपरी रे बेवड्या भेंडी, असं जे आपला सुद्धा एक पॉइंट ऑफ व्ह्यू मराठी कलाकारांच्या बाबतीत जरा गणतोय असं मला असं सांगावंसं वाटतं. तर ते
संतोष सरांनी जे ओपनली ऍक्सेप्ट केलं की मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो आणि मग त्या डिप्रेशनमध्ये ते कसे बाहेर आले हा सुद्धा त्यांनी प्रवास सांगितला. सो या सगळ्या प्रवासासाठी आणि मध्यंतरी एक बातमी सुद्धा आली होती की दीपिका पादुकोण बरोबर ते कास्ट होणार होते, असं आपण पण अनेक न्यूज चॅनल्समध्ये ऐकलं असेल, वाचलं असेल, डिजिटल प्रिंट मीडियामध्ये सुद्धा. पण त्या सिनेमासाठी, ज्या सिनेमामध्ये विशाल भारद्वाज जी ते सिनेमा बनवणार होते, दीपिका पादुकोण, इरफान खान सारखं कास्टिंग होतं आणि यांचं कास्टिंग होऊन सुद्धा, यांचं कॉन्ट्रॅक्ट सायनिंग होऊन सुद्धा, यांचे कॉस्ट्युम ट्रायल्स होऊन सुद्धा परत त्याच भूमिकेसाठी जेव्हा कास्टिंग डिरेक्टर बदलण्यात आला तेव्हा त्यांना पुन्हा कशी ऑडिशन द्यायला लागली आणि त्यांनी ती ऑडिशन दिली. बट त्यांना असं कुठेतरी वाटलं की यार मला विशाल सरांनी कास्ट केलं होतं आणि आता कास्टिंग एजन्सीचं एवढं डॉमिनन्स वाढलंय की आधी कास्ट होऊन सुद्धा पुन्हा आता जेव्हा हा सिनेमा नव्याने बनतोय, कारण तेव्हा इरफान खानजींच्या तब्येतीमुळे तो एवढा बंद केला, तो सिनेमा बनला नाही. बट हे सगळं ऍक्सेप्ट करणं आणि हे सगळं लोकांसमोर मांडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. छावाच्या बाबतीत जे त्यांचं ट्रोलिंग झालं की त्याला करमत नाही रे तुझ्याशिवाय म्हणून त्यांनी बोलवलंय तुला, किंवा जेव्हा मी ते जो सगळ्यात व्हायरल झालेला व्हिडिओ आहे की मी बघितले नाही तिकडे, मी बघू शकत नाही, तेव्हा मला कळलं होतं की त्यांची भावना काय आहेत ओव्हरऑल त्याच्या मागे. पण ते खूप वेगळ्या अर्थी लोकांपर्यंत पोहोचलं आणि लोकांनी सुद्धा त्यांना काहीतरी हल्ली जर हे कमेंट्स करण्यासाठी जर पैसे लागत असते तर आय रिअली डाऊट की किती लोकांनी ते भरून कमेंट्स केल्या असत्या यांच्या विरोधात किंवा यांच्या सपोर्टमध्ये सुद्धा. बट आपल्याला विरोध करायला, स्वतःचं फ्रस्ट्रेशन काढायला काही पैसे लागत नाहीत, त्यामुळे कदाचित असं असू शकतं की यांच्यावर भरभरून कमेंट्स आले. त्यानंतर सुद्धा त्यांनी ऍक्सेप्ट केलं. आय थिंक राष्ट्रीचाच जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांकडे गणपती का काहीतरी होते, आय थिंक मागच्या वर्षी का नवरात्र होती, तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा आता बाण तर सुटलं, आता मी बोलून तर झालेलं आहे, आता त्याच्यावर जस्टिफिकेशन काय देत बसू, लोकांना नाही समजलं मला काय सांगायचं होतं ते. हे ऍक्सेप्ट करणं पण खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मराठी कलाकार अनेक लोक ऍक्सेप्ट करत नाहीत. लोक इनफॅक्ट असं म्हणतात की माझ्या मनात काहीतरी खोट असेल. हे आता कोण बोललं असेल हे ओपन लेटर सेगमेंटमध्ये आय थिंक तो 4था एपिसोड आहे, तो ते सुद्धा बघा. सो हे ऍक्सेप्ट करणं सुद्धा मोठी गोष्ट आहे. सो संतोष सर की आमच्यासारखी लोक ज्यांनी तुमचे जे चाहते आहेत आणि आत्ता जे तुमच्याबरोबर घडत आहे ते जरा आउट ऑफ द बॉक्स झालंय, पण ते तुम्ही खूप ओपनली ऍक्सेप्ट केलं, ते तुम्ही होल हार्टेडली ऍक्सेप्ट केलं, त्यासाठी खरंच तुमचं खूप कौतुक. आता जे मला खटकतं मराठी कलाकारांच्या बाबतीत नेहमीच, जे राजसाहेब सुद्धा बोलले होते, आणि ती गोष्ट म्हणजे की मराठी कलाकार तुम्ही प्रायव्हेट लाईफमध्ये कसंही वागा, तुम्ही मित्रांचा जेव्हा घोळका तुमचा जमतो तेव्हा कसंही वागा, बट जेव्हा तुम्ही पब्लिकमध्ये अपीअरन्स करता, जेव्हा तुम्ही पॉडकास्ट करता किंवा इतर गोष्टी करता, तेव्हा जरा स्वतःचा आब राखून तुम्हाला वागणं खूप गरजेचं आहे. मला असं वाटतं की लोकांनी तुमची भूमिका बघितल्यानंतर ती भूमिका त्यांना आपलीशी वाटली पाहिजे, ना की जेव्हा तुम्ही पब्लिक अपीअरन्स करताय, जेव्हा तुम्ही पॉडकास्ट करताय तेव्हा त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की हा आपल्यातलाच आहे रे, कसा बोलतोय हा, असं नाही. तेव्हा त्यांना तुमचा ऑरा, तुमचा एक तो आब दिसला पाहिजे. आता तुम्ही हिंदीमधले किंवा साऊथमधले अनेक कलाकार बघा की ते लोक असं काही करत नाहीत. ते लोक खूप डिसेंटली पब्लिक अपीअरन्स करतात. असं नाहीये की ते लोक प्रायव्हेटली मस्ती नसतील करत खूप, पण जेव्हा ते मीडिया समोर येतात, जेव्हा पब्लिक समोर येतात, तेव्हा ते खूप असे डिसेंटली स्वतःला पोर्ट्रे करण्याचा, जे खोटा आवाज असेल तो खोटा आवाज तर आणतातच आणतात, तो कुठेतरी आपण आणला पाहिजे. नाही, संतोष सरांचे जर तुम्ही इंटरव्ह्यूज बघितले तर खूप नॅचरल वाटले मला, बट काय सांगू, हे जे आहे ना ते नका करू. तर कुठेतरी तो उथळपणा वाटतो, त्याच्यामुळे ती स्थिरता नाही वाटत त्या पॉडकास्टमध्ये तुमच्या. आणि तुम्ही जरी ते नॅचरली बोलत असाल तरी मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो आपल्यातला माणूस पब्लिक अपीअरन्स मध्ये वाटला नाही पाहिजे. तो एक स्टार वाटला पाहिजे, तो एक नट वाटला पाहिजे, जो जी कॉमन लोक करू शकत नाहीये त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा वाटला पाहिजे. सो या गोष्टी तुम्हाला जपणं खूप गरजेचं आहे. आता त्या दर्शनाजीच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही म्हटलं होतं की तुमच्या डोळ्यांवर खूप लोक फिदा होते जेव्हा तुम्ही लता नार्वेकर साहेबांचं, लता नार्वेकर ताईंचं एक नाटक केलं होतं, जे तुमचं पहिलं नाटक होतं. विक्रम गोखलेजी होते त्याच्यात तुम्हाला आशा भोसलेजी म्हणाल्या की तुझे डोळे खूप छान आहेत. त्यानंतर अजून एका कोणीतरी तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिली की तुझ्या डोळ्यांवर खूप लक्ष दे, खूप बोलके आहेत तुझे डोळे. आता त्या दर्शनाजींचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर तुमच्या चेहऱ्यावरची जी सूज आहे
तुमच्या डोळ्यातली जी सूज आहे ते खूप वेगळ्या गोष्टी इंडिकेट करतात. सो अशा गोष्टींकडे जेव्हा खास करून तुम्हाला पब्लिक अपीअरन्स करायचा असेल तेव्हा जरा अवॉइड करा. बाकी आय थिंक मी तुमच्या सोबत आहे, मी तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करतोय. मला बाकीच्या एवढं तुम्ही काही जे तुम्हाला सध्या पोर्ट्रे केलं जातं लाल गंधर्व कॅटेगरीमध्ये आणि त्याचं कार्यकर्ता म्हणून तुम्हाला संबोधलं जातं, तर मला तरी ते वाटलं नाही. ते लोकांपर्यंत पोचलं वेगळ्या अर्थी. बट लोकांना सुद्धा ही विनंती आहे की बाबा हे 2 पॉडकास्ट अख्खे बघा. आणि ठीक आहे, आता तुम्हाला माझी मतं पटत नसतील तर ती सुद्धा मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. पण मला कुठेतरी फील झालं की यार या माणसाला वेगळ्या प्रकारे हा माणूस लोकांपर्यंत पोहोचलाय. छावाच्या रायाजी साहेबांच्या भूमिकेबद्दल जर तुम्ही म्हणायचं झालं त्याच्यावर सुद्धा खूप कमेंट्स करण्यात आले की भूमिका केवढी, बोलतोयस केवढा. पण तुम्हाला त्या ज्ञानदाजींच्या पॉडकास्टमध्ये स्टार्टिंग पासूनच दिसतं की ते स्टार्टिंग पासून तो सेट बघून आपण एक मावळ्याची भूमिका करतोय. कुठल्या प्रकारे त्यांना गणोजी शिर्के साहेबांची भूमिका ऑफर करण्यात आली होती आणि आता कुठल्या त्या वादात मला पडायचं नाहीये, पण त्यांना ती भूमिका का करायची नव्हती आणि मग त्यांच्या वाटेला रायाची ही भूमिका कशी आली, ते मला तरी बाबा खूप नॅचरल वाटलं. आणि मला असं वाटलं की नाही यार चुकीचं झालं या माणसाच्या बाबतीत. आता ते जे होतं ना की त्याला करमत नाही तुझ्याशिवाय विकीला, आता हे कॉमन लोकांना कळणार नाही की जेव्हा एक प्रोजेक्ट चालू असतो तेव्हा त्या प्रोजेक्टच्या संबंधात जी टीम असते ती स्वतःच्या घरापेक्षा त्या टीम बरोबर जास्त राहते. तर मग बरेच वेळा असं होतं की जेव्हा तो प्रोजेक्ट चालू असतो तेव्हा आपण एकमेकांचे जीवश्य कंठस्थ मित्र होतो किंवा भाऊ होतो किंवा भाऊ बहीण होतो. बट जेव्हा ते प्रोजेक्ट संपतं तेव्हा हम साथ साथ है म्हणणारे एरवी हे सगळे लोक, म्हणजे ते हिंदीतले असतील मराठीतले असतील, प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत ते होतच होतं. हम साथ साथ है जोपर्यंत प्रोजेक्ट असतो तोपर्यंतच सगळं ते असतं. प्रोजेक्ट संपल्यानंतर हम आपके कौन असं सगळं होतं. आणि हिंदीतले लोक तर खास करून जास्त प्रोफेशनल असतात. सो असं झालंही असेल, मी नाही म्हणत आहे की विकीजींना ऍक्च्युली करमत नसेल त्यांच्यामुळे, कारण कोणतरी एक बडबड करणारा आवाज ना, प्रोफेशनल म्हणजे ते लोक स्वतःच्या दुनियेत इतके असतात, कारण पैशांचा माज असतो हिंदीकडे. तर कुठेतरी जरा नॉर्मल जगात येण्यासाठी कोणतरी एक करमणूक पाहिजे असते. कोणतरी एक आपल्याला आपल्या भूमिकेचा जो भार आहे आपल्यावर संभाजी महाराजांच्या, तो कुठेतरी हलका करण्यासाठी, कुठेतरी आपल्याला परत या प्रेझेंट टेन्समध्ये आणण्यासाठी कोणाची तरी गरज असते. ती कदाचित विकी कौशलजींना ती भासलीही असेल तेव्हा. सो ते झालेही असेल त्यांच्याबरोबर. पण पुन्हा त्यांच्या या रंगवण्याच्या शैलीत ज्या प्रकारे त्यांनी तो पोर्ट्रे केलं ते लोकांनी खूप चुकीच्या अर्थी घेतलं. हेच जर तुम्ही वेगळ्या भाषेत कदाचित बोलला असतात तर कदाचित लोकांना तुमचं म्हणणं पटलं सुद्धा असतं. एनिवेज, आजचा हा व्हिडिओ जरा मोठा झाला त्यासाठी माफी. आता ओव्हरऑल हा व्हिडिओ बघून, हा व्हिडिओ ऐकून तुम्ही संतोषजीच्या बाजूनी आहात, तुम्ही त्यांच्या विरोधात अजूनही आहात, तुम्हाला त्यांना ट्रोलच करायचंय, तुम्हाला मी मांडलेली त्यांची बाजू कितपत पटली आहे हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.